एकत्र आलेलो आहोत. तर काही आपले मुद्दे आहेत त्याबद्दल सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता आपण बैठक बोलवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की आपलं त्यावेळी बॉडी आली त्यावेळी आपण जवळपास 1250 करोड रुपये मायनसमध्ये बजेट चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपला प्रयत्न होता की आपल्या या विभागामध्ये विकास कामं कशी करता येतील किंवा आधी जी मंजूर होती त्याच्यामध्ये काय करता येईल त्यासाठी आपले प्रयत्न चालू होते. आणि चालू होत असताना अनेक अडचणी नैसर्गिक अडचणी आल्या, कशा आल्या, काय आल्या हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्या अनुषंगाने आपले प्रयत्न चालू आहेत. आता कुठेतरी स्थिर स्थावर होत आलेलं आहे बजेट आपलं. आणि आता एक प्रोव्हिजन आपण करतोय की आता मंजूर करून काही कामं पावसाळ्यात होतं तर उचित ठरेल. कारण आता काम करायला गेलो तर खोदकाम आहे, पाईपलाईन आहे, गॅस लाईन आहे, टेलिफोनची आहे, इलेक्ट्रिकची आहे, काही ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन करणार आहोत. तर काही रस्त्याची किंवा अन्य विकास कामं जर आता आपण करायला गेलो तर आपल्याला या पावसाळ्यामध्ये त्रास होऊ शकतो. कारण भविष्यात त्या पुढच्या गोष्टीसाठी आपण तो प्रोजेक्ट ठेवलेली आहे त्या अनुषंगाने आपण काम केलं. काही तुम्हाला आणि शेवटी लोकांची अपेक्षा होती का बाबा बॉडी आल्यानंतर 5 महिने झाले काहीतरी रिझल्ट दिसायला पाहिजे, पण तो रिझल्ट दिसत नाही. त्या काही शंका बरोबर आहेत तुमच्या, परंतु या शंकेला कारण हे आहे का जी आर्थिक परिस्थिती आहे आणि त्याच्यात हा पाऊस आपला या अनुषंगाने आपण हे केलंय. खरा रिझल्ट तुम्हाला पावसानंतर दिसायला सुरुवात त्या अनुषंगाने आहे. तर मला वाटतं आपले मुद्दे आहेत, एक एक विषय जे आहे त्या विषयावर आपण घेऊया. त्याच्यामध्ये तर ठाकरे साहेब आपला पाण्यासंबंधीचा जो विषय आहे पहिला एक मुद्दा तुमचा आहे की पाण्याचे दर का वाढवले त्या अनुषंगाने. तर मला वाटतं एक एक मुद्द्यावर आपण विषय घेऊया. का दर का वाढवले आपण? कारण काय की अनेक वर्ष आपण शक्यतो दर वाढवायचा प्रयत्न केला नाही आणि संपूर्ण MMR रिझनमध्ये सगळ्यात कमी दर असतील ते आपले आहेत. आपण तोच प्रयत्न केला का कुठचाही कर आपल्याकडे लागला नाही पाहिजे, अतिरिक्त लागला नाही पाहिजे, त्यासाठी आपले प्रयत्न होते. आणि शेवटी शासनाकडनं काही अनुदान किंवा काही आणत असताना जर आपण फुकट काहीतरी वाटत असू तर शासन आपल्याला अनुदान देताना हात आकारता घेतं का तुम्ही जर उदारमताने वाटप करत असाल तर शासनाने अनुदान तुम्हाला कशाला द्यायचं. त्यामुळे आणि शासन सांगते का बाबा ठीक आहे तुम्ही प्रॉफिट कमवू नका, परंतु जी काही कॉस्ट पडते ती तुम्ही वसूल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्या ठिकाणी हेच चालतं. या अनुषंगाने पहिला पाण्याचा विषय टाकायचे. महानगरपालिकेला सध्या 4 स्त्रोतांचं पाणी येत आहे. उसगाव 20 आहे, पेल्लार 10 आहे. पूर्व्याचे 2 योजना आहेत, 100 MLD आणि MMRDची आपली त्यातनं 170 MLD पाणी येत आहे. सध्या ह्या पाण्याच्या वरतून जो काय खर्च येतो दरवर्षी टोटल खर्च येतो तो आता गेल्या 2 वर्षाचा 181 कोटी असा खर्च आलेला आहे. MMRDने आपल्या पाण्याचा जर 13 रुपये 40 पैसे आहे तो प्रतिवर्षी 3% वाढ असा त्यांचा जो दर आहे इलेक्ट्रिसिटीच्या. आणि आपला जो पाण्याचा दर हा 11.5 रुपये येतच की आपल्या ज्या योजना आहेत त्यांच्यानुसार. आता ह्या दोन्ही ज्या योजनांचा आहे टोटल एकत्रित खर्च जर काढला आणि त्याचा वितरणाचा खर्च काढला तर 13 रुपये 78 पैसे हा दर येतोय पर किलो लिटरला. आणि शासनाने जे आपल्याला बिहार काढून वगैरे जे काही हे केले निर्णय दिलेले आहेत की त्याच्यानुसार जो पाणी पुरवण्याचा जो खर्च आहे हा ना टप्पा ना तोटा तत्वावरती पाणी पुरवठा म्हणजे सेल्फ सस्टेनेबल चालली पाहिजे. याच्यानुसार आपण हे दर काढलेले आहेत. आता आपले जे रेट होते याच्या अगोदर हा 8 रुपये दर होता. 8 रुपये दर हा 2006 पासून ज्यावेळी पहिल्यांदा नगरपालिका त्याच्या तोच नंतर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर आज सगळ्यात त्याच दराने आपण पाणी पुरवठा तो दर ठेवला होता. आता 8 रुपये दर ठेवणे आता आपल्या सध्या येणारा खर्च 13 रुपये 78 पैसे ही खूप मोठी तफावत आहे. आणि गेल्या वर्षी 2 वर्षापासून ते त्याच्यात डिफिसिट दिसून यायला लागले. आता आपल्याला शासनाच्या ज्या योजना येत आहेत त्या योजना शासनाने कुठल्याही डिपार्टमेंटच्या नॉट ओनली वॉटर सप्लाय सर्व्हिस बाकी इतर त्याच्यात सुद्धा पाणी पूर्ण सोर्स पकडतात आणि
आहे की नाही विचारलं जातं. जर नसेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग ते योजना पण मिळत नाही. ते त्याच्यासाठी पण आपल्याला हे दर हे वाढवायच लागणार आहेत. आणि हे दर वाढले तरी आपले जे आहेत दर हे वाढायची कारणं काय, तर साधारण 2009 पासून जे आहेत आपल्याकडं त्यावेळी आपला विद्युत दर हा प्रति युनिट 3 रुपये 50 पैसे होता. पण आजच्या डेटला हा विद्युत दर 9 रुपये 15 पैसे आहे. म्हणजे ह्या इथं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. रॉ वॉटर चार्जेस पहिल्यांदा आपल्याला 15 पैसे द्यावा लागायचा 1000 लिटरला. आता तोच दर हा 1 रुपये 98 पैसे 1000 रुपये लिटर. मनुष्यबळ पण 2009 साली मनुष्यबळ जे होतं हे 300 रुपये प्रतिदिन प्रमाणे मिळायचं. आजचा मनुष्यबळ हा साधारण 850 रुपये प्रतिदिन पडतोय. आणि साहित्य साधारण साहित्य जे आहे ते 140 ते 180% वाढ झाली. आणि जे शुद्धीकरण करावसाठी केमिकल लागतात त्याच्यामध्ये जवळजवळ 45% वाढ झालेली आहे. आता ही जी वाढ झालेली आहे आपण जी केलेली आहे 13 रुपये 78 पैसे जो रेट आहे तो इतर महानगरपालिकेत जर कंपेअर केला आपण तर तो मीरा भाईंदरसाठी निवासी दर 16 रुपये पर 1000 लिटरला आहे. कल्याण डोंबिवली करता 250 रुपये. आपला जो 13 रुपये 78 पैसे जो पर किलो लिटरचा दर आहे हा जर आपण प्रति फ्लॅट प्रमाणे काढला तर 224 रुपये होतो. तो कल्याण डोंबिवली करता 250 रुपये आहे. पनवेलसाठी 270 रुपये आणि मसुरीला आपण 224 रुपये असा दिलेला आहे. झोपडीसाठी सुद्धा तसं बघायला गेलं तर झोपडीसाठी पण आपला 116 रुपये दर येतोय. आणि ठाण्याचा झोपडीचा दर हा 130 रुपये. त्यामुळे जरी ही वाढ जरी दिसत असली तरी ही वाढ अशी नाही आहे जे गेल्या 20 वर्षात जे दर वाढ झालेली नाही आहे. त्याच्या दृष्टीने जो काही येणारा खर्च आणि तो भागवण्यासाठी जे लागणारे दर आहेत त्याच्यानुसार ते वर्कआउट केले